कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, तू चुकलीस। तू दुर्गाला असं सगळ्यांसमोर बोलायला नको होतंस। हे बघ, मूल होणं न होणं आपल्या हातात असतं का? पण त्यासाठी त्या विषयावर असं सगळ्यांसमोर टोचून बोलू नये ग बाई। आई, अगं पण ताईला खरंच नाही येऊ। तू गप्प बस हं। लीलाचं चुकलंय तर चुकलंय। अगं मावशी, मी खरं बोलते, मला घराबाहेरची लोक टोचून बोलायचीच मला। पण तुमच्यामुळे हे सगळं आज माझ्या घरात घडलंय। दुर्गा, मला कळतंय की जे झालंय तरी तू हर्ट झाली, तुला त्रास होतोय। लीलानी जे काय केलं ते मुद्दामून। दुर्गा, काय काय घडलं माझ्या हातून? खरंच खरंच खूप चुकलं माझं। मला असं हर्ट नव्हतं करायचं तिला। खरंच सांगते, मला काहीच माहिती नव्हतं। काय उद्देश ठेवून मी हा कार्यक्रम आयोजला होता आणि हे काय होऊन बसलंय? आई, तू काळजी करू नकोस, मी दुर्गाशी बोलतो, समजावीन मी तिला। एजे, दुर्गा खूप दुखावली आहे हो। मिसेस मोहिते, तुम्ही तिच्याशी बोल हं? तू जरा येतेस का? अगं पण मी बोल। चल नाही, चल ना प्लीज। अगं हो हं, ये ये। यात तुझी काही चूक नाही आहे। तू शांत हो, चल आराम कर, चल रूम मध्ये जाऊ दे। लीला, दुर्गाची ओटी भरून काही उपयोग नाही, कारण दुर्गा कधीच आई होऊ शकणार नाही। म्हणजे दुर्गा कधीच आई होऊ शकत नाही। सरोजिनी, दुर्गा नसतानाच हा कार्यक्रम करायला हवा होतास, नाहीतर काय विनाकारण अपशकुन मात्र झाला। उगाच हिची सावली पडली समारंभावर। दुर्गा कधीच आई होऊ शकणार नाही। विनाकारण अपशकुन मात्र झाला। उगाच हिची सावली पडली समारंभावर। दुर्गा, 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 दुर्गा उठ। दुर्गा, दुर्गा काय होतंय? दुर्गा, दुर्गा, दुर्गा जागी हो ना। दुर्गा, दुर्गा उठ। हॅलो, हा डॉक्टर। कशी नेहमी चूक होते माझ्याकडनं। नेहमी नेहमी काहीतरी मूर्खपणा होतो। का होतं असं? पार्टनर, काय केलं मी हे? मी अगदी खरं सांगते, मी चांगल्या हेतूने म्हणाले होते रे ताईंना की दुर्गाची ओटी भरा। दुर्गाला खूप वाईट वाटलं। काय करू मी आता?
करू मी? नाही नाही, बरोबर आहे, मावशी म्हणते ना तेच बरोबर आहे. मला एक काम धड जमत नाही, सारखं काहीतरी काहीतरी लीला गोंधळ. स्टॉप, लीला स्टॉप इट. लीला काय, लीला बस. अभि तुम्ही पण मला शिक्षण लीला नाही, लीला चुकलंच स्टॉप, ना माझं. लीला स्टॉप बस. बस. लीला यात तुझी काय चूक आहे? तू हे मुद्दाहून केलंस का? नाही अभि, तेच तर म्हणतोय मी. तुला येऊन इथे 1 वर्ष पण नाही झाला या घरात. तुला कसं माहिती असणार? इनफॅक्ट मीच चुकलो. मीच तुला सांगायला हवं ते सगळं, पण आय एम सॉरी. नाही, दुर्गा ओटी भरायच्या कार्यक्रमाला नव्हती. मला विचारायला हवं होतं ना आजींना की का नाहीये दुर्गा. असं कसं मी गृहीत धरलं? मला बेसिक कॉमन सेन्स नाहीये. मी जाते आणि सॉरी म्हणते, माझी चूक झाली. मला एकदा बोलू दे ना लीला, दुर्गाशी. नाही ही ती वेळ नाहीये. हे बघ, ऐक माझं. दुर्गाला आता शांत होऊ दे. तिला वेळ दे थोडा. म्हणून मीही नाही गेलो तिच्याशी बोलायला. गिव्ह सम टाइम, ओके? नक्की ना? हो, सगळं ठीक होईल. डोंट वरी, ओके? आता रडायचं नाही. आपल्या प्लॅन बद्दल विसरलीस तू? बघ किती वाजले. बघितलं, मला काहीच जमत नाही. म्हणाले होते की 6 वाजता जाऊ, पण मला काहीच येत नाही. छान. बस आता. सासूबाई, तुमच्या मुलीबद्दल एक कंप्लेंट आहे. काय की तिने प्रॉमिस केलं की माझ्यावर फिरायला जायचंय, पण माझ्याशी बोलतच नाहीये. गप्प आहे. सॉरी अभि, मी ते अजून एक कंप्लेंट आहे सासूबाई. तुमची मुलगी मला खूप सॉरी म्हणते दरवेळेला, पण मला ना तिचं सॉरी नकोय. तिचा वेळ हवाय. अभि, माझा सगळा वेळ तुमचाच आहे. वेळ माझा आहे, पण विचार घरच्या लोकांचा आहे. बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.